गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
माझ्यावर सद्गुरू जनार्दन बाबाच्या कृपाशीर्वादानं 11 वर्षापासून जो नेम लावला तो नेम सर्वांना ठाऊक आहे, माहीत आहे। असं बाबाजींचं स्वागत बिना बोलता असं खळखळ टाळ्याच्या आवाजामध्ये अगदी जोरात आज खूप या ठिकाणी लगेचच 5 त्या ठिकाणी घेऊया। आमचे वास्तुशांती बांधणारे मिस्त्री आहेत। ओम जनार्दनाय नमः, 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 ओम सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बलि हनुमान की जय। जनार्दनाय नमः, जनार्दनाय नमः, ओम 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 कालीपनाथाय नमः, ओम कालीपनाथाय नमः, ओम कालीपनाथाय नमः, ओम कालीपनाथाय नमः, ओम जनार्दनाय 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 नमः, ओम कालीपनाथाय नमः, ओम जनार्दनाय 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 नमः, ओम जनार्दनाय। मंत्री परमपूजनीय श्री स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज बाबाजींचं पूजन या ठिकाणी होतंय। बाबाजींना विनंती आपण या पूजनाचा स्वीकार करावा। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये बाबाजींचं स्वागत करावं। या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्याचे महामंत्री परमपूजनीय बाबाजी यानंतर तपोनिधी जय, यानंतर परमपूजनीय स्वामी राजेश्वरानंद सरस्वतीजी महाराज जे नगर पुढच्या महात्म्याचं त्यांना पूजन करायचं आहे। भगवान की त्याचबरोबर रामानंद महाराजांचं पूजन नवनाथ भाऊ पवार करतील। त्याचबरोबर गंगाधर भाऊ गोंड या ठिकाणी करतील। अजून या ठिकाणी आलेल्या आमचे काकाश्री मिसळ काका वर येऊन संतांचं पूजन करतील। रामानंद सरस्वतीजी महाराज सच्चिदानंद सरस्वतीजी महाराज यांना विनंती की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावं। श्री पंचायती श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे सर्व सदस्य त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनाही उपस्थित आहे। संतांचं पूजन करण्यासाठी वर आमंत्रित केलेलं आहे। त्यांनी वर यायचं आहे। संजय भाऊ अण्णा वर यायचं आहे। रामगिरीजी महाराज कैलासगिरीजी महाराज बाबाजींच्या आशीर्वादानं सद्गुरू परमपूज्य ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरू स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा आगळा वेगळा सत सोहळा आनंद आखाड्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्यांचं पूजन वेरुळ हेही या ठिकाणी उपस्थित आहे। यांचं पूजन पांडुमामा महाराजांचं पूजन या ठिकाणी संपूर्ण का सत्काराचं या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची परमपूज्य महामंडळी
पुंडलिकानंद महाराजांचं सुद्धा पूजन या ठिकाणी. सचिनला फोन कर, सचिनला पाचोरकरला तो घेऊन जाईल. हा फोटो घ्या की इकडे समोर इकडे पाचोरकरचा नंबर आहे. काय म्हणलं गणेश बाबांना का लिहून त्यांची तब्येत बरोबर. या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय ते नारायणगिरी गेले इकडे बाहेर आलो त्यांनी सांगितलं न्यायालयाच्या समाधी करून. अच्छा, आपल्या या भव्य दिव्य असं संत पूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी शांतिगिरीजी महाराजांनी उपस्थिती दाखवली, त्या प्रत्यर्थ सर्व आमच्या उपस्थितांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो. छोट्याशा गावामध्ये आपण वेळ दिला आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल महाराजांच्या आणि तुमच्या पंचक्रोशीच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी नारायण महाराजांचं आपण सर्व पंचक्रोशीतील व्यक्ती त्यांचं पूजन करणार आहोत. गव्हाणे सरांनी इकडे यायचंय, अजब भाऊ राजपूत यांनी यायचंय. करायचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. हर 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 जोरात आवाज आला पाहिजे, जरा गोड वाटतं. मग इथं काहीतरी चालू आहे असं वाटतं. हर 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 हर. वा, त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपले विचार मांडावेत. आमच्या गावचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व अध्यात्म या ठिकाणी भागामामा शाल आणि हार देऊन करतील. ताट्यावर ठेवून उभा राहा, खाली जावा. जागेवर उभा राहा. व्यासपीठाशी नसतो स्वामी परमानंद स्वामी रामेश्वर सरस्वती महाराज तथा गोपानंद गिरीजी सरस्वतीजी महाराज एवं अन्य साधू संत महात्मागण आणि ज्यांच्या पवित्र अशा आमंत्रणास्तव आपण या ठिकाणी आलेलो असे स्वामी नारायणानंद सरस्वतीजी महाराज आणि तत्प्रित्यर्थ आपण येऊन सर्वजण या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं संत पूजन होत आहे, सत्संग होतो आहे. आणि खरोखरीच आपल्या सगळ्यांचं अवभाग्य म्हणावं लागेल. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संगांच लभते पुरुषो यदावय. अर्थात भाग्याचा जेव्हा उदय होत असतो, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय माझे तुकोबरा म्हणतात. अर्थात भाग्याच्या उदयाने खरोखरीच अशा स्वरूपाचा आपल्याला भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा सत्संग नवे महापुरुषांचं दर्शन लाभत असतं. बाकी सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडू शकतील, परंतु महापुरुषांचं दर्शन त्यांचं सानिध्य लभणं फार अवघड असतं. नवे भगवंताची भेट होणं सोपं आहे, परंतु महापुरुषांचं सानिध्य लाभणं अवघड असतं. आपल्या सगळ्यांचं खरोखरीच भगवान कालिकनाथ बाबांची आपल्यावरती असीम अनुकंपा की जेणेकरून आपल्याला अशा महापुरुषांचं दर्शन लाभत आहे. भगवान कालिकनाथ चैतन्य की ज्यांचा कानाच्या माध्यमातून प्राकट्य त्यांना कालिकनाथ चैतन्य म्हटलं जातं. तर आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवान कालिकनाथाचं चैतन्य प्रकट झालं पाहिजे, ह्याच्यासाठी कानाच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांचे जे वचन असतील ते महापुरुषांचे वचन आपण कानाच्या द्रोणामध्ये भरून ठेवले तर निश्चित आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवान चैतन्य कालिकनाथाचं प्राकट्य झाल्याशिवाय राहणार नाही. देव करो. आणि ह्याच्यासाठी जे महापुरुषांचे वचन आपल्या कानी पडायला पाहिजेत असे सर्व रती महारथी सगळे महापुरुष या ठिकाणी आलेले. महापुरुषांची भेट अति दुर्लभ सांगितलेली आहे. आणि त्यांचा सत्संग सतसंग सत्संग अर्थात सतनाम परमात्मा, त्या परमात्माचा संघ जीवनात त्याला सत्संग म्हटलं जातो किंवा सताम संघ सत्संग अर्थात भगवंताचे जे हरी तैसे हरीचे दास, तर भगवंताचे जे दास राहतात त्यांचा संघ जीवनामध्ये लाभणं त्यालाही सत्संग म्हटलं जातं. किंवा आली मुखावाटी अमृत वचने, साधू संतांच्या मुखातून जे वचन येत असतात त्यानुसार जीवन आपण यापन करण्याचा प्रयत्न करणं त्यालाही सत्संग म्हटलं जातं. अशा स्वरूपाचा भव्य आणि दिव्य सत्संग या ठिकाणी आपल्याला सर्वांना लाभतो आहे. खरोखरीच आपलं अवभाग्य देव करो आपल्याही जीवनामध्ये अशा स्वरूपाचा सत्संग जीवनभर लाभत राहू की भगवान कालिकनाथ चैतन्य प्रार्थना वाणीला स्वल्प विराम. हरिओम तत्सत हरिओम तत्सत. यानंतर परमपूजनीय अभयानंदजी महाराजांना विनंती
आपण आपले विचार मांडावेत। अभयानंदजी महाराज। गौरी नारायणी नमस्तुते। आज या तुमचं असणारं आपलं असणार हे पावन नगर धारणखेडा ते संत कानिकनाथांच्या या सानिध्यामध्ये वसणारं हे छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये आदरणीय संत श्री नारायणानंद गिरीजी महाराज यांनी घडवून आणलेला हा संत संमेलन सोहळा अगोदरच अधिक मास आणि त्या अधिक मासामध्ये एवढ्या संतांचं दर्शन ही मोठी तुम्हा संसारिकासाठी भाग्याची गोष्ट आहे। आणि या संत सृष्टीमध्ये व्यासपीठावर मंचावर उपस्थित असणारे सर्वांचे श्रद्धास्थान संपूर्ण भारताला ज्यांचा परिचय आहे, ज्यांच्या आशीर्वचनाने संपूर्ण भारतामध्ये भाविक भक्त हे दुमदुमून जातात, बाबाजींचं नाव घेतलं की सर्वांना परिचय होऊन जातो, असे असणारे आदरणीय परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी मौनगिरीजी महाराज यांचं सानिध्य, तसंच आपापल्या आखाड्यातून आपापल्या परंपरेला अनुसरून या मंचावर उपस्थित असणारे साधू संत यांचं सानिध्य ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। महाराजांनी सांगितलं की संत भेटणं अत्यंत दुर्लभ आहे, त्यातही संतांचे वचन ऐकायला मिळणं अत्यंत दुर्लभ आहे। आणि याही पुढे मी असं सांगेन की संत भेटतीलही, संत वचन देतीलही, सांगतीलही, परंतु संत वचन कळणं त्याहीपेक्षा दुर्लभ आहे। त्यासाठी सुद्धा एक विशेष पात्रता असावी लागते। आणि म्हणून आपण आपली बुद्धी स्थिर करून या ठिकाणी आलात। सध्या कामाचे दिवस आहेत, सगळीच मंडळी तुम्ही कामाचे आहात, लंगडे बांगडे कोणी आले नाही, सगळे कामाचे असणारे माणसे इथपर्यंत आले आहात। म्हणून काही जरी नाही घेता आलं किंवा काहीच सत्संगातून जर नाही कळालं तरी चालेल, परंतु या संतांचं दर्शन जरी झालं तरी आमची संतोक्ती असे की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। कदाचित या संतांच्या चरणाच्या रजाची स्पर्श जर तुम्हाला झाला तरी कदाचित तुमच्या जीवनातील वासनेचं बीज जळून जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणून अशा परमपावन अधिक मासामध्ये या संतांच्या चरणी मीही माझा भाव समर्पित करतो। परमपूज्य आदरणीय महामंडलेश्वर स्वामी भागवतानंद गिरीजी महाराज यांच्याही चरणी समर्पित करतो आणि या संतांचा मलाही कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा अशी अपेक्षा करतो। सर्वांना नमो नारायण, रामकृष्ण। धन्यवाद। राम 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 हरे हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठस्थ सर्व संतवृंद आणि समवस्थित सर्व पुरुषवृंद आणि मातृवर्ग, आदरणीय परमपूज्य स्वामी नारायणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी खरं तर जेवायला बोलवलं होतं, काहीच नाही सिग्नलमध्ये तुमच्याबरोबर इकडे राहा, तिकडच्या कोपऱ्यात या ठिकाणी अनेक अतिशय उंच असे साधू संत उपस्थित आहे। वैभव आणि संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं कार्य जे करत राहतात आदरणीय परमपूज्य स्वामी शांतिगिरीजी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज आणि सर्व परिचित अपरिचित सर्व संत वृंद अगदी सहज सोपं करून या ठिकाणी दाखवलं, म्हणून या निमित्ताने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। शास्त्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सत्संग शब्द आलेला आहे त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला किंवा त्या वाक्यामध्ये सदा सदोदित नेहमी अखंड अनवरत असे शब्द तुम्हाला नक्की सापडणार।
करही सदा सतसंग भजे राम काज करी काम मद त्याची काम मद करही सदा सतसंग. आणि म्हणून सत्संग जीवनामध्ये नेहमी होत राहिला पाहिजे. सत्संग संग तर होत राहतो पण सत्संग होत राहिला पाहिजे. संघावर फार मोठं डिपेंड आहे, संघावर फार मोठं अवलंबून आहे. जसं आपण संघ करू तसा परमपूज्य आदरणीय डोंगरे महाराज सांगायचे, जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग, जैसा पिओगे पाणी वैसी बोलोगे वाणी, और जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. तर सुरुवातीला संघ शब्द आहे. संघ शब्दाचा एक अर्थ होतो की अनुराग, आकर्षण, त्याचा नाव संघ शब्दाचा अर्थ होतो. तर तो सत होत राहायला पाहिजे. संघ तर होतच आहे, कारण इंद्रियाच्या अर्थामध्ये वर्तत राहतात, तो संघ चालू असतो. मन सदैव काहीतरी विचार करत राहतं, मनाला कोणतरी संघ सदैव चालू असतो, तो सत्संग असायला हवा असं शास्त्रात. आणि आपल्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी, पारमार्थिक उत्कर्ष व्हावा म्हणून संघ अतिशय महत्वाचा आहे. कारण संघात संजायते काम, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. संघ जर बिघडला गगन चढई रज पवन प्रसंगा, कीचही मिलई नीच जलसंगा. तुलसीदाजी सांगतात की आकाशामध्ये उडणारी धूळ उंच 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 जाते धूल, गगन चढ़ी रज पवन प्रसंगा. हवा का झोंका जब लग जाता है तो वही धूल जो नीचे गिरी हुई होती है और पैरों के नीचे आती है, वही धूल गगन में चढ़ जाती है, और वही धूल जब ऊपर से पानी बरसता है तो पानी के संग आकर नीचे कीचड़ बन जाती है. म्हणून संग वरचा जाणारा जर केला जीवन वरती जाऊ शकतो, आणि खाली येणारा संग जर केला जीवन खाली जाऊ शकतो. संघ फार इतके सुभाषित आहेत, इतके प्रवचनासाठी इतके अभंग आहेत, इतक्या चौपाया आहेत, इतके दोहे आहेत, इतके श्लोक आहेत की एका माणसाला एवढं बरं वेळ कमी पडेल. संघावर सांगतोय मी, कारण गरमी पण होते आणि पाऊस येण्याची शक्यता वाटते, म्हणून थोडक्यात आठवतो. एका कृष्ण मंदिराच्या समोर एक बगीचा होता, एक बाग होती, बगीचा होता, कृष्ण मंदिर होतं. रोज भाविक लोक मंदिरात जायचे, दर्शनाला दर्शन घ्यायचे आणि परत यायचे, कृत्यकृत्य समजून. एक रस्त्यामध्ये किडा होता, छोटासा लाल रंगाचा किडा होता. किड्याला वाटलं आपणही दर्शनाला जावा, कोणाच्या? परमेश्वराच्या, कृष्णाच्या. तो जायला लागला, पण पुजारी रस्त्यात होता. पुजारीने किडा बघितला, पुजारी झाडू घेऊन आला आणि किड्याला तो झाडून काढायला लागला. बाहेर मारत नव्हता पण बाहेर ढकलून द्यायचा. असं 4-5 वेळेस झालं. किडा फार दुःखी झाला आणि किडा रडायला लागला, बाहेर येऊन पायरीपासून रडायला लागला. एक साधू तिथून चालला होता मंदिरामध्ये. साधूने पाहिलं किडा रडतोय, विचारलं का रडतो तू? म्हणजे महाराज दर्शनाला जायचे पण हा पुजारी जाऊ देत नाही दर्शन. पुजारी अर्थ असाच काढायचा, पूजा अधिक आरी बरोबर पुजारी, पूजेचा शत्रू असा अर्थ काढायचा. तर जाऊनही दिलं त्या. म्हणजे त्याने काय होईल, मला मंदिरात जायचंय, बगीचात नाही. म्हणजे तू बगीचात जात खरं, मी सांगतो ते ऐक फक्त, बगीचात जा. किड्याने ऐकलं. किडा हळूहळू हळूहळू एका झाडावर गेला. एक लाल रंगाचं फूल होतं, त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन किडा बसला. मकरंद सेवन करायला लागला, हवेचे झोके घ्यायला लागला, झुला पण झुलायला लागला. दुसऱ्या दिवशी तोच पुजारी आला, ते फूल त्याने तोडलं आणि ते फूल कृष्णाच्या डोक्यावर नेऊन वाहिलं. कुछ समजे? कुछ समजे? पिटोपी याती स्वान सुमन संघात, पुष्पाच्या संघाने किडा सुद्धा वरती जाऊन बसला. असाच आमच्या जीवनामध्ये सुद्धा तर संघ चांगला असेल तर जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि संघ जर खराब असला तर जीवन खराब झाल्याशिवाय राहणार नाही. गवा शनानाम शृणोति वाक्यम अहमी राजन वचन मुनिनाम न चाश्च दोष न च मत गुणवा संसर्गजा दोष गुणा भवंती. हे दोष आणि गुण संतप्तायसे संपत्तीचे पैश्वर नामाने न ज्ञायते मुक्ता करता या तदेव नलिनी पत्रस्थितम राजते स्वात्याम सागर शोक्तीमध्ये प्रथम तन्मुक्तिकम जायते प्रायण अधम मध्यम उत्तम गुणा संसर्ग तो जायते. पावसाचा पडलेला थेंब तळ्यावर जर पडला त्याचे राख होते, भस्म होतं, वाफ होऊन जाते. तोच पाण्याचा थेंब कमलाच्या पाकळीवर जर पडला तर मोत्यासारखा दिसतो, आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्राच्या शिंपल्यामध्ये जर पडला तन्मुक्तिकम जायते, त्याचा मोती तयार होतो. म्हणून जसा संघ कराल अधम मध्यम उत्तम तसं जेवण झालं शहरात नाही. आणि म्हणून अधिक माणसाच्या निमित्ताने फक्त जेवण न करता जीवन उपयोगी थोडासा अध्यात्माचाही आहार व्हायला पाहिजे. वंदे देवो मापतिम सुरगुरु वंदे जगत कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वंदे मुकुन्दं प्रियं
वंदे भक्तजनाश्रयं च वरदम्। उपस्थित मंचस्थ वरिष्ठ श्री निष्काम कर्मचे महामंडलेश्वर महाराष्ट्र भूषण श्री श्री 108 शांतिगिरीजी महाराज हे उपस्थित यांची आज ही एक मोठी गरिमामयी उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे अन्य साधुगणी मंचस्थ उपस्थित आहेत। त्यात माझ्या शेजारी डाव्या हाताला 2 बाजू बसलेले आहेत। हे एक दोघेही फार मोठे एक विद्वान आहे आणि यांचा फार मोठा अभ्यास झालेला आहे। दोन्ही मोठे कथाकार आहेत। एक झलक तर दिसते आत्ताच रामेश्वरानंद महाराजांच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं असेल। ठीक आहे, आमच्याकरिता आम्हाला ही एक अभिमानास्पद बाब आहे, कारण ते शेवटी विद्वान जरूर आहेत आणि मोठे व्याख्याता आहे, परंतु ते शिष्य आमच्या गुरु महाराजांचे आहेत आणि ते माझे एक लघु गुरुबंधू आहेत। त्यामुळे ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे। आणि आमच्या शांतिगिरी महाराजही आमचे पूर्वीपासूनच स्नेही आहेत। त्यांचे आमच्या ब्रह्मलीन स्वामीजींचे बाबा जनार्दन स्वामींचे फार मोठे स्नेहाचे संबंध होते आणि ते आज या परिसरामध्ये माझं येणं जाणं तर पूर्वीपासून आहे देवगावपर्यंत, परंतु आज या धारणखेड्याला आमचेच एक शिष्य गणेशानंद महाराज त्यांच्याकडनं दीक्षित झालेले अनुग्रहित आमचे नारायणानंद सरस्वती यांच्या आग्रहास्तव निमंत्रणास्तव या कानिपनाथ महाराज चैतन्याच्या पावन परिसरामध्ये आम्हास येण्यास यांनी भाग पाडलं। मी आजही आलो नसतो, परंतु त्यांचे गुरु महाराज गणेशानंद महाराज हे आजारी पडल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं वचन पूर्ती करण्यासाठी मला इथे यावं लागलं। आताच मला फोन येत होता की मला चिपळूणला अर्जंट जायचं आणि म्हटलं मी इकडे येऊन बसलो। तिथे आमचे एक साधू होते, जुना आखाड्याचे चांगले तपस्वी होते, तर त्यांचं ते ब्रह्मलीन झाले। ते सांगत होते की शंकरानंद आल्याशिवाय माझी समाधी लावू येणं शक्य होणार नाही, तर तुम्ही आपण सर्व मंडळी इथे आलात। आत्ताच आमच्या रामेश्वर महाराजांनी सांगितलं की यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, परंतु मला हेच माहीत नव्हतं की कार्यक्रमच काय आहे म्हणून। इथे आल्यानंतर हे सगळं कळालं, तर ठीक आहे, आमचं यावं भाग्य की अनेक साधू संतांचं दर्शन झालं आणि त्याचप्रमाणे तुमच्या बंधू भगिनींचं दर्शन झालं। तुम्ही पण सर्व आमच्याकरिता भगवत स्वरूपच आहात। निरनिराळ्या भागात गेलं, निरनिराळ्या लोकांचं दर्शन होतं, हे आम्ही सुद्धा आमचं एक भाग्य समजतो आणि आलेल्या कार्यक्रमाला आम्हालाही सामावून घेतलं। आता वेळ होत आलेली आहे बोलण्यासारखी, तर माझ्या शेजारी 2च मंडळी अशी होती की तुम्हाला ती वर्षभरही बोलत राहतील। आम्ही तर काय ठीक आहे, आम्ही एक काय म्हणतात एक खानापूर्ती करणारी बोलणारे तेही लोक मंडळी आहेत, परंतु ठीक आहे, व्यासपीठाची आज्ञा त्या आज्ञेप्रमाणे मी माझे तोडके मोडके 2 शब्द आपल्या समोर ठेवलेले आहात। जर व्यवस्थित असेल स्वीकारा, चुकीचे असेल तर मला परत करा, चुकल्यास मला क्षमा करा आणि ठीक आहे। आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। अधिक मास आहे, आपलं सर्वांचं जीवन भरभराटीचं जावं, आपल्याकडनं ईश्वर सेवा घडो, राष्ट्र सेवा घडो, आपल्या मातापित्यांची सेवा घडो आणि विशेष म्हणजे आम्ही संन्यासी जरूर आहोत, हा आमचा 4था आश्रम आहे, परंतु आमचे पण सर्वांचे पोषक तुम्ही आहात। की ग्रस्त आश्रम असा श्रेष्ठ आहे, तो 4ही आश्रमाची पूर्तता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये परमपूजनीय आदरणीय पण त्याप्रमाणे आज या मंचावरती उपस्थित सर्वच श्री पंचायती आनंद आखाड्याचे महामंत्री स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी शांतिगिरीजी बाबा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या भागाचं वैभव आदरणीय स्वामी रामेश्वरानंद सरस्वतीजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे स्वामी राजेश्वरानंद सरस्वतीजी बाबा हेही या ठिकाणी उपस्थित आहे। मुर्डेश्वरवरून आलेले स्वामी सर्वानंद सरस्वतीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्र्यंबकेश्वर
त्र्यंबक राजाच्या नगरीमधून आलेले सर्वच साधू महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी सांगितलं, या ठिकाणी पत्रकार बंधू, गावातील सरपंच, त्यांचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, पोलीस पाटील असतील त्यांचे सर्व सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। धोंड्याचा महिना म्हणजे ज्या टायमाला भगवान विष्णूने विचार केला, अरे हे 12 महिन्यामध्ये 12 देव वाटले गेले, पण ह्या 13व्या महिन्यामध्ये कोणीतरी वाटला गेला पाहिजेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात। कारण हा मलमास आहे आणि हा मलमास याचा स्वीकार करायला कोणी तयार नाही। पण ज्या टायमाला हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षय ज्या टायमाला ह्या भूतलावरती अवतरणीत होता आणि अवतरल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतात, सांगितलं, देवा अरे तू जर आमच्यावरती प्रसन्न आहे ना, तू जर आम्हाला काहीतरी देत आहे ना देवा, एकच दे, फक्त अमर कर आम्हाला। देवाने सांगितलं, अरे ह्या भूतलावरती आलेला मनुष्य एक दिवस त्याला इहलोकीची यात्रा सोडून जावा लागतं, म्हणून या ठिकाणी कोणी राहत नाही। सांगितलं, देवा जर तसं जर असेल ना, ना मानव ना स्त्री ना दिवस ना रात्र, या वेळेमध्ये आम्हाला मरण नको देवा। सांगितलं, तथास्तु, असा एक दिवस येईल का तुझा उद्धार करून जाईल। तेच भगवान प्रल्हाद आणि प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू ज्या टायमाला उन्मत्त झाले आणि अनेक लोकांना, साधू संतांना त्रास देऊ लागले, आणि देत असताना आपलाच पुत्र देवाचं नारायणाचं नाव घेतो, जसं आज ह्या नारायणाचं नाव घेतो की नाही आपण, तसं त्या नारायणाचं नाव घ्यायचे। आणि नारायणाचं नाव घेत असताना बापाने सांगितलं, बाळा अरे या ठिकाणी सर्व लोक माझी पूजा करतात रे, आणि तू त्या देवाची करतो। सांगितलं, बाबा त्या तुमच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, तो सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, अरे तुझा देव कुठं आहे? सांगितलं, तो कुठं नाही, सगळ्या ठिकाणी पुरून उरलेला आहे, तो या खांबात आहे, या सगळ्या चराचरामध्ये, या भूमंडलामध्ये भरून उरलेला आहे। सांगितलं, या खांबामध्ये आहे का? सांगितलं, हो या खांबामध्ये आहे। भगवान नरसिंह प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर जे अत्याचार केलेला, आडवा केला, ना दिवस ना रात्र, तिन्ही सांजेच्या वेळेला हाडला महाराज उद्धार केला, आणि तोच हा मलमास, आणि याच मलमासामध्ये, याच पुरुषोत्तम मासामध्ये भगवान नरसिंहाने या ठिकाणी अवतरी झाले, म्हणून या ठिकाणी या धारणखेडचं मोठं भाग्य आहे की या ठिकाणी सांगितलं, जागे जागेचा महिमा संत उतरले रामा, की या ठिकाणी अरे हे अवतारित पुरुष या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहे, आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी या आश्रमामध्ये, म्हणून या आश्रमामध्ये बाबाजींनी सांगितलं, सगळी भरभराटी व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, आणि म्हणून या ठिकाणी चैतन्य कानिपनाथ महाराज हा दरबार या ठिकाणी भरतच असतो। परमपूजनीय महाराज अनेक महाराजांच्या आश्रमावरती जाऊन सर्वांना निमंत्रण दिले, आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित झाले, आणि हेच करत असताना तुम्हालाही निमंत्रण दिलं की या आमच्या या ठिकाणी आश्रमावरती अनेक साधू महात्मे ही ज्ञानाची गंगा घेऊन येणार, आणि त्यामध्ये फक्त आपण हात धुवायचा आहे। म्हणून परमपूजनीय महाराजांना विनंती करेल की बाबा असेच कार्यक्रम करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा। एवढं बोलतो, थांबतो, धन्यवाद। परमपूजनीय आदरणीय या जिल्ह्याचं वैभव परमपूजनीय मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुरारी सत्यं जनार्दन तं नारायणं दैवमेकं
अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुप्रभाव पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुर्वाक्य सदा सत्यं सत्यम् एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष महेश्वरः नारायणं नमस्कृत्यं नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो मुदिरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोदेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री गुरुनाथाय नमः स्वर्गिगिरी नमः अधिकम अधिकस्य फलम आता अत्यंत महत्त्वाचा पर्व काल मग प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये कळत न कळत म्हणजे काय पाप असेल पापासाठी ते पाप करायचं आपल्याला पाप काय करायचं आहे पळून लायचं अर्थात नष्ट करायचं आणि आपल्याला काय मग सर्वांना पुण्यवान बघा तसं प्रथमतः आपण बघा की नारायण गिरी महाराजांनी सुंदर असा विचार केला कोण काय विचार केले कोण काय विचार केले बघायला ते सांगता येणार नाही मात्र किती बघा सुंदर असा विचार गावाचं नाव काय आहे धारणखेडा काहीतरी बघा धारण केलं बसणार का काही धारण केलं पाहिजे काहीतरी धारण केलं पाहिजे धारण काय धारण करावं यासाठी असं का सर्वांना बोलवलं कारण बोलवलं आपण बघा सर्व संसारी जीवाने काय धारण करावं हे समजण्यासाठी हे ज्ञान बघा देण्यासाठी या सर्वांचा हा बघा या ठिकाणी 16 नारायणजी महाराजांनी संपन्न केला म्हणून प्रथमतः महाराज ही संतांची भूमी अनेक संत या भूमीहून गेले संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज त्याचप्रमाणे त्या संत परंपरे असलेल्या आपल्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहेगावचे जगद्गुरु जनार्दन स्वामी ज्यांनी बघा 16 वर्षे तपस्या केली एकदा नाही दोन नाही त्रिवार त्या भगवान शंकर बघा त्यांना दर्शन देण्यास यावं लागलं असा बघा त्यांचा अधिकार आणि आपल्याला माहिती आहे जवळ पेनाक्षर जवळ जाय की नाही या पेनाक्षराचा जीर्णोद्धार करावा आदेश कोणी दिला होता बाबांना माहिती आहे का अंधरसुद्धा नागेश्वरांनी नागेश्वराच्या तपश्चर्यात असताना आदेश कोणी दिला नागेश्वर महादेवने आदेश दिला काय आदेश दिला बाबांना काय आदेश दिला होता बाबाजींना पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर हे कोणी सांगितलं नागेश्वर बाबा तुम्ही आम्ही नाही म्हणतो ना विश्वाद्य विश्वबीजम निखिल भैरम पंचवग्र असा भगवान शंकर आणि शिवाने आदेश दिला आणि त्या आदेशानुसार आपण पाहतो ना त्या डोंगराची काव त्यावेळेला काय अवस्था असेल की त्या परिसरात जी जाणकार मंडळी यांनी बसलेली आहेत त्या अवस्था त्या डोंगराची होती त्यावेळेला आणि तेवढ्या परिस्थिती अवघड परिस्थितीमध्ये बाबांनी काय केलं मग जीर्णोद्धार का त्या पेनाकेश्वराला लक्षात येईल आणि असे ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी अशा थोर संतांच्या चरणी आपण साष्टांग जन्म करूया त्याप्रमाणे 13 आखाडे केली त्या आखाड्यामध्ये एक आखाड्याचं नाव काय आनंद आखाड्यावर का आनंद जो मी दुसऱ्याला आनंद देतो असं आहे आणि त्या आखाड्याचे आमच्या असलेले स्नेह प्रेमी खरं काय प्रेमाचं बघा
बाबांनी फोटो बघा, फोटो बघितला ना सागर महाराजांचा, बाबा अतिशय बघा रोमांच उभे राहिले. काय बघा प्रेम, त्यांचं नावच सागर, का सागरासारखं प्रेम बघा त्यांनी बघा आपल्यासारख्या गुरुभक्तावर केलं, गुरुभक्तावर केलं. असे सागरानंद सरस्वती आनंद आखाड्यांची आणि त्यांच्याच परंपरेमध्ये असलेले त्यांचे शिष्य की हां श्री स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज आनंद आखाड्याचे आणि त्यांचीच परंपरा चालवणारी पुढे की गणेश आणि गणेशानंतर नारायण आणि आपल्या सर्वांना संघ बघा, सर्वांना संगम याकडे घडवला या धारणकऱ्यामध्ये. म्हणून नारायणगिरी म्हणजे टाळ्यावर त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करूया. आता आपण इथं सर्वजण आलात की आता कोणता महिना आहे, धोंड्याचा महिना की आताच महाराज बोलले होते मी जेवायला आलो, जेवायला की धोंडा खायला आपण सर्वजण राहिलेलं असेल की माझा धोंडा खाताना तसं शरीरासाठी खायला लागतं तसं जीवनासाठी काही ज्ञान बघा आवश्यक आहे. आणि अशी वाडी अनेकांनी वाडी गेली बरं का आपल्याला, अनेकाची वाडी आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. आणि शेवटी थोडीशी बघा शेवटी काय नाही का ती काय ना गावरात तुपाची वाडी घेत शेवटी गेली त्याने ते शुद्ध बघा तो आहार ते भोजन आणि थोडीशी अशी बघा एक गावरात तुपाची झाडीचं बघा एक वाडी बाबत मला थोडीशी करणार आहे. म्हणून प्रथम ताज्या माता भगिनी आई बघ तुम्हाला सदैव भावपूर्ण कधी उपस्थित झाले अशा सर्व या वाई भक्तांचं जनता जनार्दनाचं वर्गात जर टाळ्यावर आपण धन्यवाद दिया. संतांचा का महिमा का संतांचा काय महिमा असतो की श्री संत नाथ महाराजांवर भागवतामध्ये सांगितलं बघा. भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, जो भागवत नाथांचा काशीच्या पंडितांनी बोलवण्यासाठी गंगेत फेकला होता त्यासाठी. आणि गंगेत फेकल्यासाठी काय झालं होतं लक्षात राही कानो, गंगेत फेकल्यानंतर तो कोणी झल्ला गंगा बघा गंगा देवी प्रगट झाली. कोण प्रगट झाली? गंगा देवी उत्तरादेवी येत ना काय नाव झालं हां अभय घेतलं असेल भगवती की महाराजांची अभय नव्हतं भागवतावर त्यांची आढळून नाही बाबांनी. असं बघा भागवत कोणी झल्ला काशीमध्ये गंगा माया प्रत्येक प्रगट झाली आणि पेटलेला भागवत गंगा देवीने काय केलं वरच्यावर झेलून आपल्या मस्तकावर धरून घेतला. असा भागवत कशाची गोष्ट नाही. आणि अशा त्या भागवतामध्ये नाथमाने काय वर्णन केलं संतांचं नामस्मरण केलं. जर तुकाराम महाराज म्हणतात ना तुका म्हणे पापीन जातील संतांची या संतांचं नामस्मरण केलं तरी काय होतं अनेकांची पापी बघा जाऊ शकतात असं महिमा का संतांच्या नामस्मरणात आहे. नाथमाने भागवतामध्ये सांगितलं की संतांचं नामस्मरण जर आपल्या मुखाने घेईल तर त्याचं वर्णन नाथमाने कोणत्या अध्यायामध्ये केलं 11 म्हणजे बघ 11 अभय नंबर किती 11 अध्यायामध्ये वर्णन केलं नाथ महाराजांनी. मूवी नंबर किती आहे बरं का 1523 किती बघा 1523 मूवी नंबर आहे नाद्या किधवाय महाराज 11वा. आणि ग्रंथ कोणता आहे श्री सार्थ एकनाथी भागवत. नाही तर 12 ग्रंथ 12 स्कंदी भागवत कोणते पाच बसाल ग्रंथ कोणता पाहायचा श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय नंबर 11 11वा. श्लोक आपलं मूवी नंबर किती 1523 बघा 1523 1523 मध्ये नाथ महाराज कशाचा महिमा सांगितला जो बघा भावी गुरुचं नामस्मरण आपल्या मुखाने घेईल तर बघा त्याचा काय महिमा बघा काय फळ त्याला मिळेल. त्या नाथ महाराजांमध्ये गुरुनाम घेता मुखे नाथ महाराज गुरुनाम घेता मुखे त्याची करिकाल पाहू नाही शके. बसले ना तुम्हाला महाराज भीती वाटते की नाही प्रत्येकाला तो ती येणार चुकणार आहे का आता मार लोकीची आता सर्वांना संपवायची लक्षात आली. आताच घडलेली घटना बघा एका वेरूळ गावामध्ये गेलो आज आम्हाला त्या देवकबाई सांगत होत्या की या वेरूळगिरीमध्ये काय घडलं पावसाच्या पानं कशामुळे ते भिंत पडली काय बरं भिंत पडली आणि एक मातोश्री बघा त्या भिंतीमध्ये दाबली गेली काय गेली दाबली गेली. माझा तिचा बाबा बाबाजीवर तिचा बाबा बाबाजीवर होता. दाबल्यानंतर बघा भिंत अंगावर पडलेले दाबल्यानंतर तिच्यामध्ये कोणता मंत्र सुरू झाला ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. भिंत अंगावर पडलेली आहे. अशा मरणाच्या
विचारा का मरणाच्या ती रस्त्याला या समजा ते वावगवणार नाही. म्हणजे बघा तिने स्मरण कोणाचं केलं? बाबाजी संतांचं, अर्थात होऊन देणार बघा स्मरण केलं. आता लोकांना समजलं की बाई दबली गेली, भीती गेली, सर्व लोक जमा झाले, बरेचसे लोक जमा झाले, कारण की चांगले बघा स्वभावाचे असल्यामुळे बरेचसे लोक ती जमा झाले. आता या बाईला कसं काढायचं इतके लवकर गेली, लवकर मर ती नाही मर. आता बघा हळूच आवाज त्या भिंतीच्या दबल्या डिगाऱ्या म्हणून हळूच आवाज काय येत होता बघा. मग कान बघा बऱ्याचशाने कान लावले, कान तिथं त्या कान पड्या डिगाऱ्या कान लावले, कुठून आवाज येऊन राहिलं बरं का, मग कान लावले बघा. आणि नाथांचं बघा शब्द किती पॉवरफुल आहे. त्यात नाथ काय म्हणतात, त्यात नाथ महाराज गुरुनाम घेता मुखे त्याची कळी काळ. बघा काळ आला होता पण वेळ आली होती. काय काळ आला त्या महिलासाठी, मात्र वेळ आली नव्हती. आणि ती कळल्यामुळे आली नाही संतांच्या नामस्मरण. असा बघा महिमा संतांचा आहे. आणि अशा अनेक संतांचं वगैरे आपल्याकडे दर्शन करता की किती भाग्यवान, किती पुण्यवान आपण आहात. आणि ती पूर्वकाल कोणता आहे? जसं इतर वेळी जर तुम्ही 1 रुपया दान केला, काय इतर वेळी जर 1 रुपया दान केला, तोच 1 रुपया जर आज आपण दान जर केला 1000 रुपये, किती 1000 रुपये दान केलं पुण्य बघा आपल्याला प्राप्त झाले. शास्त्रामध्ये बघा या अधिक मासात याला म्हणतात पुरुषोत्तम महाराजात त्या मलमाची कथा आपल्याच हातात महाराजांनी सांगितली गेली. हिरण्यकशिपूची असा मलमास अर्थात पुरुषोत्तम अधिक मास. आणि अधिक बघा नारायण माने किती तुमच्या किती तळमळ तुमच्याविषयी अवघ जगाच्या कल्याणा खरोखर हे वचन आपल्याला मान्य करावं लागेल. ती तळमळ तुम्ही सर्वांनी बदल की सर्वांना बघा आपल्याला या सर्वांचं संत दर्शन घडावं की. आणि म्हणून एक संगम बघा सर्वसंत संगम एक मेळावा यांनी घेऊन आलं म्हणून टाळीवर पुरेशा वगैरे त्यांचं आपण गेले जमा करू शक्य मात्र साधू संत एकत्र लक्षात घे. जसं संतांची भेटी काय म्हणतात ना, भाऊ अवघड, जसं भाऊ अवघड आहे संतांना एकत्र तरी मात्र त्याचं नावाचं नारायण काय करीले ते काय नवई नारायण की म्हणून टाळी बघा ना. म्हणून नारायण बघा आपण करूया. ज्या नारायणानं बघा ज्या नारायणची करा भागवत आली बरं का. आपल्यासारख्याला जाऊ द्या, काम क्रोध बघ त्याच्या मागे लागली होती नारायणच्या, तरी त्यांची शांती बघा ढळली असं भागवतामध्ये उल्लेख त्याच्यात नाशिक नारायण. आणि म्हणून लक्षात घ्या आपण किती भाग्यवान, किती पुण्य बघा आपल्याला प्राप्त झालेलं आहे. एकाच वेळा बघा संतांचं दर्शन, मग एकच संतांचं दर्शन जर घडलं त्याचं काय पुण्य असतं बरं का. काय संतांचं दर्शन जर आपल्याला घडलं तर किती पुण्य प्राप्त होतं याचं वर्णन बघा नाथमार्गी भागवतामध्ये. अध्याय नंबर किती आहे बघा, त्यात सुद्धा 11वा चाले अध्याय किती आहे, 11वा अध्याय बघा, 11वा अध्याय. ओवी नंबर किती आहे 1200 म्हणजे 1200 ओवी. किती ओवी आहे बघा. तुमच्या लोकांची 12 वाजू नये बरं का. तुमच्या लोकांची 12 वाजू नये म्हणून नाथपाराची ओवी किती नंबरची निवडली 1200. अध्याय नंबर किती बा तुमची 1 होते म्हणून डबल 1 बरं का. 11वा अध्याय आणि ओवी नंबर 1200. त्या ओवीमध्ये कशाचं वर्णन केलं नारायण महाराज का शंकरान महाराज. संतांचं जर आपलं दर्शन घडलं किती का पुण्य प्राप्त होत. अशा नागड भागवतामध्ये वर्णन करतात. त्या ओवीमध्ये काय म्हणतात नागड देवीमध्ये सकळ तीर्थी तोची नाला. काय नागड काय म्हणतात सकळ तीर्थी तोची नाला म्हणजे त्याने सर्व तीर्थामध्ये स्नान केलं पुण्य प्राप्त केलं. त्याच्यात काय सकळ गोपालन महाराज काय सकळ तीर्थी तोची नाला म्हणजे सर्व तीर्थामध्ये स्नान केलं पुण्य त्याने प्राप्त केलं. पुढे काय म्हणजे जप तपाची फळ तोची लायला आणि जप तप अनुष्ठान केलं असं लागण्या प्रकारचं जप तप त्याचं बघा पुण्य त्यालाच मिळालं. जप तपाची फळ तोची लायला सर्व पूजांचे शहर तोची पावला. जेवढ्या पूजा आहे ना मग ती कानिपनाची असो बघा, देवीची असो, महादेवाची असो, शंकराची असो, म्हणजे विष्णूची असो, कोणत्याही देवाची पूजा असो, सर्व पूजांची बघा पूजा केल्याचं सारं पुण्य बघा कोणाला मिळालं जेने साधू वंदीय सन्माने. तो सन्मानपूर्वक प्रेमपूर्वक हृदयपूर्वक साधू संतांचं दर्शन घेईल आपलं मस्त बघा त्यांच्या चरण झुकवी किती पुण्य मिळेल. महाराज लक्षात घ्या हे कोणी सांगितलं नाथ महाराजांनी. कोणत्याकडनं सांगितलं बघा भागवतानं भागवत काय बघा महिमा ऐकली. म्हणून आपल्या सर्वांचं खरोखर गौरव कौतुक याला कमी पडली. आता महाराज का तुम्ही रिकामी नाही किंवा आंधळी पाणी की बोलता गेली सर्व धड धाकडे गेली सर्व कामाचीच माणसं आहे.
तरी सर्वांनी आपण सर्वांना घेऊया का, कारण काय म्हणलं जातं, जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत नहीं काम से, क्या म्हणलं जातं, जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत नहीं काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो. म्हणून आज आपण सर्वांनी असा काही वेळ काढला. तुम्ही आज बघा कशासाठी आलेला, बघा साधू संत प्रेम करण्यासाठी आले, म्हणून टाळी वाजून बघा तुमच्या प्रेमाचा लक्षात अभिमान केलं नाही तर का कोण कोणावर प्रेम करते की नाही, कोण कोणावर प्रेम करते आजकाल. मात्र आपण आज या ठिकाणी कशासाठी आलेला, साधू संत बघा प्रेम काय बघा प्रेमाची कथा असते ती. ना तर भागवतामध्ये म्हणतात बाळ पालवी खाली पालवा. ती लहान मुलं काय करतो, आपल्या बापाचं काय करत कपडा पकडतो किंवा चल बघा हात पकडतो बाप बघा बाहेर बघा घराच्या बाहेर जाताना ती लहान पोरं काय करतं, आपल्या बापाचं बघा कपडा भरत किंवा हात पकडतं. तर बापाला काय करावं लागतं, जागीच उभं राहावं लागली. का उभं राहिलं ना बार म्हणतात पुत्रच नाही बोलला पुढे ढळी ना अशा मुलाच्या प्रेमासाठी एक पावले बघा बाप पुढे पाऊल टाकू शकत नाही. तसं बघा भक्ताचं आणि देवाचं नातं काय, देवाचं नाव. आणि बाबा उदाहरण दिलं ना, मला सुंदर उदाहरण दिलं. म्हणजे भुंगा असतो, भुंगा कोण असतो, भुंगा काय करतो, इकडे कठीण लाकूड घ्यायचं, कोणतंही लाकूड असतो की नाही, भुंगा त्याला छिद्र पडतो लक्षात. मात्र तो भुंगा त्याला कमल तुला जर अडकला तर तो तसंच रात्री रोखून राहतो. लक्षात घ्या प्रेमाचं काय बघा प्रतीक असतो, याचे अनेक उदाहरण बघा आत्मानं दिले. म्हणून आजच्या या संत मेळे संत संगतीच्या निमित्ताने बरोबर आपण सर्व भाग्यवान आहात. आणि बघा आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत का, आमचे सर्व संत या ठिकाणी आम्हाला भेटते. म्हणजे टाळी वाजून बघा आम्ही आमच्या भाग्यात याला भेटायला प्रत्येकाच्या आश्रमात जावं लागली. किती दिवस लागतील, किती वेळ जाईल, किती खर्च येईल, कसं नारायणाची बोलतो नारायणाची ही नारायणाची कृपा आहे आपल्या सर्वांना. एकाच वेळेस संतांचं दर्शन करून पुरुष टाळी वाजून त्यांचा आता ते बोलेल पुन्हा पुन्हा गाव पुन्हा पुन्हा बोलेल बापा महाराज पुन्हा पण असा योग आमच्या नशीब यावं. म्हणून जाता बघा शेवटी बघा एक मदत विचार करूया. तर आपण सर्वजण हिंदू धर्मातले आहोत. आपण सर्वजण कोणत्या धर्मातले आहोत, हिंदू धर्मातले आहोत. आणि म्हणून बघा बाबाजींनी मी सांगायचे धर्म करा त्याने देव. म्हणून मला प्रत्येक महिलासोबत त्याने आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. जसं स्त्रियांसाठी बाबांनी काय सांगितलं होतं, स्त्रियांसाठी बाबांनी पण धर्माचं पालन करायला सांगितलं, पतीचा आदर. स्त्रियांना पहिला धर्म कोणता सांगितला, महिलांसाठी पतीचा आदर. म्हणजे बायांनी कधीच पतीला अरे करायची भाषा करायची बरं का, लक्षात घ्या बायांना. पहिला मुद्दा काय आहे, पतीचा आदर. कधीच पती राजाला अरे करायची भाषा करायची नाही, कधीच नावाने हाक मारायची बरं का, लक्षात घ्या महिलांनो. धर्माचं पालन स्त्रियांनी कशा पद्धतीने करावं हे बाबाजीने आपल्या अनेक वेळा प्रवचनात सांगितलं. पतीचा आदर. त्याप्रमाणे का बाईने कोणाचं ऐकायचं, लक्षात का बाईने कोणाचं ऐकायचं. पहिला मुद्दा लक्षात घ्या, आपली माहेरी. म्हणून मला काही नारळ द्या म्हणते मी त्यांनी आली मध्ये लक्षात. मग सहज बघा विचारलं बाबाने त्याला विचारलं, म्हणलं काय कारण काय घडलं बरं सांग म्हणलं. तुझी बाई पळून जायचं कारण काय. मग त्यांनी बघा सुंदर असा स्पष्टीकरण दिलं बरं का. म्हणे बाबाजी त्याचं असं झालं, म्हणे माझ्या आईने चहा केला. काय केलं बरं का, मग महाराज हवायला काय दिलं, माझ्या आईने चहा केला. म्हणजे चहावर बाय नाही का घडलेली कर नाही, माझ्या आईने चहा केला म्हणे. आणि चहा केल्यानंतर काय झालं, घरातल्या सर्वांना दिला, काहीला त्याला सर्वांना दिला, मात्र माझ्या बाईला काही चहा दिला नाही. आणि मग माझ्या बाईनं काय केलं, माझ्या बायकोने काय केलं म्हणे, कॉल टू होम म्हणजे कॉल टू कोणाला, आईला. कॉल टू मदर, आईला फोन केला बरं का महाराज, शंकरान महाराज. कोणाला फोन केला, त्या बाईनं कुठं फोन केला, आईला. मायरी म्हणजे काय, आईला फोन केला. आईला काय फोनवर काय सांगितलं म्हणे माझ्या सासूनी चहा केला म्हणे, सर्वांना दिला मग मला दिला नाही. प्रश्न काय केला, तिने काय प्रश्न केला, आई मी काय करू सांग म्हणे बरं महाराज. काय प्रश्न केला तिनं मग आईला, आई मी काय करू सांग. आईने काय सांगितलं, कम इमिजिएट हिअर. काय म्हणते आईने काय उत्तर दिलं, कम इमिजिएट हिअर.
अहो गुन्हा बेसळ गेली निघून तिने कोणाच ऐकलं लक्षात यावं का मला भिडी बरं लक्षात आधीचा प्रसंग आहे म्हणून स्त्रियांनी धर्माचं पालन करायचं पतीचा आदर काय पतीचा आदर सेवेला सादर भुकेल्याची कदर डोक्यावर तीच भारतीय म्हणून ज्या बायांनी डोक्यावर पदर गेले इथं बरं काय लक्षात का ज्या बायांनी डोक्यावर पदर गेले बरं का मला त्यांचा टाळ्या अभिनय करा कारण त्या भारतीय नारी लक्षात आजकाल किती फॅशन निघालो जगामध्ये बाईनं माणूस ओळखायला तयार नाही हो आम्हीच फसवतो का महाराज आपण फसवतो की नाही बाई कोण माणूस की फॅशन महाराज शंकरान महाराज की आता लोक जवळ आले तरी समजत नाही बाई कोणी माणूस कोण आता जरा समजतं पटते काही पटते नॉट टच बाबाजी काही परेशानी होती लक्षात म्हणून बाबांनी काही धर्म करा सगळ्यांनी कोणता ड्रेस वापरा कोणता पोशाख आपली भारतीय बघा भारतीय नारी ते रक्षण बघा असायला लक्ष स्त्रियांनी कोणता ड्रेस वापरला पाहिजे बघा लक्षात त्याला तिला भारतीय नारी म्हणतात आपण अमेरिकेतले नाही आपण चीनमध्ये अफगाणिस्तान पाकिस्तान इतर देशातले नाही जसं बघा मला सुंदर की धोतर नसतं नेहरू शर्ट टोपी जर टाळीवर लक्षात बघा याला का भारतीय भारतीय भूमी लक्षात कोणता ड्रेस घाला बघा हे सुद्धा सत्य पाहिलं पाहिजे नाहीतर कोणत्या ड्रेस घाल्यामुळे काय झालं अनेक अपघात बिघडून राहिले अनेक बघा विषय बिघडून राहिले की आणि म्हणून धर्माचं बघा त्या भारतीय संगीत पाहिलं बघा करणं आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे शेवटचा मुद्दा बघा बाबा घेणार शारगाव आजकाल बघा लोक बघा एक इंग्रजीच्या मागला ते इंग्रजी फॅशनच फॅशन निघाली म्हणजे मी तिकडे बरं का त्याला जे विचार नव्हतं पूर्ण कोण जातं म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूल काय बरं काय प्रतिष्ठेचा विषय बनला काय बनला इंग्रजी शाळा म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनला मस्त बाकी जायला यायला स्कूल बस टॉय मस्त ड्रेस केले बॅग काय बघा फॅशन लक्षात भारतीय संस्कृती काय म्हणते मातृदेव पितृदेव आपल्या मुलांनी आपल्या आईबाप देव मानलं पाहिजे आता शेवटचा मुद्दा लक्षात अत्यंत महत्वाचा आहे मात्र आपले भारतीय बघा महाराज शंकरान महाराज बरं का आपली भारतीय किती बघा आज्ञाने किती आज्ञानी बघा की इंग्रजी बघा शब्दाचा प्रयोग करून काय करून राहिले बरं का आपले भारतीय किती आज्ञानी आहेत की इंग्रजी शब्दाचा प्रयोग करून काय करून राहिले आपली बेइज्जत बघल्या आपल्या आईबापाची करून राहिले बघा मला स्वतःच्या आई बाबाची बेइज्जत करून राहिले बरोबर का कशामुळे इंग्रजी शब्दाचा प्रयोग करून महाराज एक लक्षात घ्या आता सांगितलं विद्वान बघा महाराज बसलेले अत्यंत बघा महत्वाचा विषय आहे इंग्रजी शब्द प्रयोग करून असं बाबा म्हणणार नाही जरूर शब्द प्रयोग करा मात्र केव्हा करा त्याचा अर्थ जर आपल्याला माहीत असेल तर अर्थ जर माहीत नसेल ना तर त्या शब्दाचा प्रयोग करू नका तेच घडलं बघा भारतामध्ये काय घडलं शब्दाचा अर्थ माहिती नाही मात्र प्रयोग सुरू झाला तुमच्या घरात सुरू तुमच्या घरात इंग्रज घुसले बरं का बाकी जाऊ तुमच्या घरात इंग्रजी घुसले कशा रीतीने आता लहान भूमी बरं का लहान भूमी उभी तिला उभी भूमी हा तिच्या आईला ती काय म्हणते विचार तिला तुझ्या आईला ती काय म्हणते मम्मीच म्हणते ना बरोबर ना काय मम्मी म्हणजे बरोबर ना आता महाराज लक्षावर का मम्मी हा शब्द भागवतामधला आहे का नाही हवे महाराज भागवत मधला आहे का कोणत्या ग्रंथामधला आहे का मग तो ग्रंथ हा शब्द कुठला आहे इंग्रजी डिक्शनरी मग इंग्रजी लक्षात आणि मग जर इंग्रजी हा शब्द आहे मग त्या समाजाचं आपल्याला माहिती पाहिजे की नाही बघा स्पेलिंगचं लक्षात स्पेलिंगचं लक्षात घ्या ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये याचे अर्थ दिलेले आहेत कोणते ऑक्सफोर्ड डिक्शनरी बघा त्या डिक्शनरीमध्ये अर्थ दिलेला आहे कशाचा अर्थ दिला मम्मी बघा MUMMY या मम्मी शब्दाचा अर्थ काय सांगितला मसाला घालून ठेवले पाहिजे महाराज काय सांगितलं मसाला घालून जन्म देणाऱ्या आईला त्या मुलांनी काय म्हणावं सांगा याच्यापेक्षा कोणती बेइज्जत आपली भारती करून आली किती खंताची दुःखाची बाब आहे जन्माला आपण भारतामध्ये आलो कुठे आलो भारतामध्ये आलो आपल्याला भारतीय संस्कृती म्हणते आई वडिलांना काय म्हणा आई
भाई ताई अक्का म्हणा, वडिलांना काय म्हणा भाऊ दादा अण्णा आप्पा तात्या नाना काका असे सुंदर शब्द प्रयोगाने हाकाबका करा, त्यांचं काय करा सन्मान करा. मात्र सन्मान सुरू झाला इंग्रजी वर्ड इंग्रजी शब्दाने आणि काय करू राहिले हवे ना महाराज जाऊ राहील माहिती आहे ना, समजलं ना महाराज मला समजा. म्हणून बाबांची अपेक्षा आहे बरं का. आज आता संत संगतीचा महिना आज काहीतरी घेऊन धारण करा का, धारण करा काही घेऊन जायचं. मग काय घेऊन जायचं बरं का, कशाला आपल्याला बघा आपल्या घरात काय ठेवायचं नाही. मम्मी पप्पा चले जाओ काय म्हणायचं हातावर सर्वांनी, मम्मी पप्पा चले जाओ आणि आई बाबा अंदर आओ. बरोबर की आपल्या घरामध्ये कोणी शब्द असले पाहिजे. मग आई बाबा मम्मी पप्पा चले जाओ आई बाबा अंदर आओ. तर खऱ्या अर्थाने आपण कोणत्या संस्कृती कोणत्या देशातले आहोत भारत. असे अरे बघा बघा महाराज एक बरं का महाराज लक्षात घ्या. यांचं नाव काय बरं रामेश्वर बघा. तुमच्या आता तीर्थाला बाबा जाणार रामेश्वर तीर्थ घ्या आणि चारी धाम सुद्धा आहे की दोन बघा रामेश्वरमध्ये दोनच संघ बरं का. जसं याच्यामध्ये अनेक गोष्टी संघ बरं का. जे रामेश्वरमध्ये अनेक तुम्ही संघ बघा बाबा बरं पाहायला मिळाला जर टाळी वाजून त्यांचं आहे लक्षात बघा. काय विषय झाला आपल्या होता होता हां अनेक शब्द बघा इंग्रजीमधले आजकाल वापरे सर्रास वापरले जातात. अर्थ माहीत नसल्यामुळे आपणच आपली बेइज्जत करून राहिलो. नाही काय करून राहिले आपणच आपली स्वतःची बेइज्जत करून राहिली. याच्यात आपली दुःखाची गोष्ट बघा बाबांना वाटत. म्हणून इंग्रजी जरूर शिका मात्र त्याचा अर्थ काय करा समजून घ्या. संत संगीच्या निमित्ताने बघा आपल्याला पुढे जायचं आहे देवाकडे जायचं की नाही. मग देवाकडे जायचं असेल तर मग तुम्ही ग्रस्ती लोक आहे की नाही. मग तुम्हाला काही साधन करावं लागेल नाही. तसा देवाकडे जायचं काही साधन करावं लागेल. साधन करायचं म्हणजे देवापर्यंत पोहोचणार नाही. मग उद्धवाने उभं विचारलं श्रीकृष्ण भगवंताला उद्धव भगवंता मला तर लवकर पोहोचायचंय मला काय साधन करावं लागेल. बघ असा प्रश्न कोणी केला उद्धवाने बघा श्रीकृष्ण भगवंताला केला. मग सुंदर उत्तर बघा भगवान कृष्णाने उद्धवाला दिलं. काय उद्धव उत्तर बघा दिलं म्हणजे उद्धवा तुला जर बघा लवकर देवाकडे किंवा माझ्याकडे यायचं असेल तर कोणतं साधन करायला बघा. याचं उत्तर कोणतं दिलं नाथ महाराजांनी बघा. अध्याय नंबर बघा 12वा अध्याय नव्हती तो ग्रंथ कोणता नाथांचा भागवत आणि ओळी नंबर किती 45 म्हणजे 45 म्हणजे किती बघा 45 ओळीमध्ये नाथ महाराजांनी काय सांगितलं तुझ्या भक्ताला वाटतं मी देवाकडे लवकर जावं त्यांनी काय साधन करावं लागेल. याचं उत्तर बघा नाथ महाराजांनी दिलं. काय उत्तर दिलं नाथ महाराजांनी या ओळीमध्ये संत संगती वेगळे जाण. हां काय म्हणतात नाथ महाराज संत संगती वेगळे जाण तात्काळ पावाया आणि नाही साधन. म्हणून किती भाग्यवान टाळ्यावर तुमच्या बाबाला लक्षात घ्या. एवढ्या संतांची संधी एकाच वेळेला का हो एकाच वेळी शंकरानंद गाव महाराज रामेश्वर महाराज एक एक तीर्थ घेऊन येतो रथे आता रथे महाराज दिवस लक्षात द्या. अशा संतांची बघा संगत निश्चित बघा बाबाला खात्री बघा. तुम्ही कुठे जाणार आता तुम्ही कुठे जाणार आहे सर्वजण लक्षात घ्या. देवाकडे झाल्याशिवाय राहणार नाही असा महिमा या सोहळ्याचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी पूर्ण मदा पूर्ण वेदन पूर्ण पूर्ण मदते पूर्ण पूर्ण महादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु. हरि ओम. हॅलो इथं जे हां नारायणानंदजी महाराज परमपूजनीय आदरणीय नारायणानंदजी महाराजांना विनंती करतो आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन मानावं. आणि ते सारंगकर महाराज आंबेगावकर इकडे येतील त्याचबरोबर विनेकरी दादा वर येतील आणि माता बावल्यांचं सुद्धा कलश पूजन जागेवर तुम्ही दोघे जणी करून घ्या. सारंगकर महाराज यांनी सुंदर असं सांगितलं जातो. आपल्याला लगेचच भोजनाकडे जायचं आहे. आता भोजन झालं लगेच भोजन संत भोजन होईल. संत भोजन झालं की लगेच आपल्याला ही या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे. भागमामा वर हात करा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि बाबाजींसाठी महामंडलेश्वर परमपूज्य सर्वांचे लाडके असणारे शांतिगिरी बाबा त्याचबरोबर आनंद आखाड्याचे आमचे दादा गुरु शंकरानंदजी सरस्वती महाराज महामंत्री आनंद आखाड्याचे यांच्यासाठी सर्व थोर साधू संतांसाठी आपल्या या नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं. फोटो नाही घेतला आगळं वेगळं जोरदार आपण टाळी वाजवून धन्यवाद देऊ. तिकडून एक शाल आणि मोठा हार बाबाजींकडे